हे व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. तर गुड आफ्टरनून. आंघोळ बिंघोळ झाली, नाश्ता मस्त की झाले आणि चाललो आता डायगरला. कारण की डायगरला आज आहे काय, मग डायगरला टायगरला आजपासून रामकथा चालू होणार आहे. हां मग रामकथा चालू होईल तर आज दिंडी सोला रामकथेच्या आधी ग्रंथ मिरवणूक, मग ती अख्खी गावन करतील आणि मग संध्याकाळी 7 ते 9 रामकथा आजपासून चालू. लगे परवा मम्मी वस्तीला जाईल 9 दिवस टायगरला. तो चाललो आता संध्याकाळी येईन घरी, तो चाललो त्याला जा वाटतं. तो आता आलो इथे टायगरला आणि यो जय हनुमान, जय हनुमान. यो कोण हनुमान ग? आणि तू वानर ग ना? तुम्ही वानर? हनुमान मोठा आणि तू कोणस? मेकअप आर्टिस्ट. आणि ही कोण मग? करोलीस इकडे. अरे हॅपी बर्थडे. धन्यवाद. हॅपी बर्थडे. बघला घर राहून पाहिजे का तुम्हाला बर्थडे माहिती ना? कवा केला? स्टेटस बघल्यावर केलं ना? बघू उद्या घालतो. वाव. आणि आमची मामी काली काली काय रे तू कोण म्हणलीस? तू दिसत नाही का? करोली. हो रुगुची क्या ये छेती बंचे भैया आता इथं आलं, रामकथा आलं इथं. आता इथं दिंडी निघले. काय आहे या? बघू दाखव काय आता भाई. सनस्क्रीन व्हायची डायरेक्ट निघतात. आतिश भाई सार्थकचे रांग होते. चक्कर बनवतो पटकन पाय गाडी कुठे कशी लाल तिची कुठं देणार. मला वाटतं
चालता बा फोटो काढतोय का वा एक चार शिकात घ्या पालखी का रथाच्या सोबत ठेवा वरती वरती नाही लागेल नंतर घे तू तिथपर्यंत येते मग जय श्रीराम राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा पालखी तिकडे माग या आतिश यो जय आणि हे कुणाल ये ज्यूस प्यायला ज्यूस प्यायला आले ज्यूस प्यायला सगळं पुरं लवकर चल ज्यूस संपल ये तर ज्यूस हे प्यायला आले सगळं लवकर लवकर यो बघ आती गवले आपण बघू शकता आता तू भैया मामीशी आपल्या या ज्यूस प्यायला तुम्ही पेटे पेटे खाणं बनलं दिलंच ना आम्हाला अजून इथं ना घरानं भेटत ते मग तिकडे जायला लागतं आता बघू कोणी ते घेऊन घेऊन ना तिकडे जायला लागल या ज्यूस प्यायला आयुष कुठं का वा खपल्या हो जय तेच वाटासला किती मेरा पैसा 4था क्लास तुझा किती वा फुकट असला किती मेऱ्या जयने 3 पिढ्यांचं दाखच हो याला लागतं बोलतो याला सांग बोलतो आणायला जय बरं वाटतं का असा तर पालिकेचा तिकडं मागं आणि त्याचा पुरं आल्यावर राम गुणाचा
करते नाही म्हणून थांबले. तर भाई आता इथं आल्या मंदिरात पाया पडायला. येतो पहिला मस्त पाया पडून. आम्ही आता इथं आलो. इथं रामकथा होणार. इथं पालखी तिकडे आहे अजून. आम्ही जरा पुढे आलो. इथे बघू शकतो मी कसा भारी. आणि इथं आपला राम मंदिर. अतिशय सुंदर असा हा राम मंदिर आहे. आणि आतमध्ये याचे ना रामाची मूर्ती आहे दिसत. हां ती आतल्या रामाची मूर्ती मस्त आहे की अशी. आणि ते आय थिंक सप्ताह होणार आहे इथं आता आतमध्ये. दाखवतो मला. आज कथा आहे. उद्यापासून सप्ताह चालू. आतमध्ये पण ओ भाई आतमध्ये खूप सुंदर आहे. बघू शकतो मी. पूर्ण अशी स्टोरेज आहे. खूप सुंदर बाई. तर पुन्हा त्यांचं हे आलेत स्क्रीन आल्या म्हणून आपल्या या ज्या डीजे विजेच्या असतात त्या स्क्रीन साऊंड बिऊंडच्या मेहनत करतात बाई. मेहनत वाला लॉन्ड आहे. अरे भाई तर रांगोळी पण काढली. मग अशी बघली का ते दाखवून ठेवले काय तरी. रांगोळीची मस्त काढली. आणि दिंडी पण आले फिरून. चला निघा पटापट. तर भाई मगाशी आलो पालखीच्या आणि आता चाललो कथेला.
म्हणजे कथे येतंच तिथून पालखी स्टार्ट झाली ना, तिथं कथा आहे. तर आता चाललो हे रास म्हणजे पालखीला. चला आता इथून जाऊ कथेला. तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही. कथा ऐकायला किती जण गेले होते आता? किती जण? बोला ना. मी तर नाही बोलत. अगस्तींच्या आश्रमात कथा ऐकायला कोण कोण गेलंय? भगवान शिवजी आणि सतीमाता. मग खरं म्हणजे दोघांचं नाव घ्यायला पाहिजे की नाही? तर तुळशीदासजीने दोघांचं नाव घ्यायला पाहिजे खरं इथं. पण त्यांनी सती मातेचं नाव नाही घेतलं, त्यांनी फक्त शिवजीचंच नाव घेतलेलं आहे. कथेतले बारकावे लक्षात ठेवायचे, म्हणजे घरी जे बसले असतील त्यांना तुम्हाला सांगायला उपयोगात पडेल. राम कथा मुनी बर्ज बखाणी, अगस्तीजीने कथा सांगितली आणि पुढे सुनी महेश परम सुख मानी, असं म्हण. खरं म्हणजे असं म्हणायला पाहिजे होतं, सुनी महेश सती परी परम सुख मानी. सतीचं नाव असं फोडलं त्यांनी. हिमालयावर आल्यानंतर आता पुढे ही अशी वरात जेव्हा गावामध्ये घुसल्यानंतर लोकांची काय अवस्था झाली असेल. नवरदेवाच्या सोबत ही भूत, वेताळ, डंकिली, हाडळ हे सगळं बघितल्यानंतर लोक पळू लागली. पण सर्वात जास्त पुढे मुलं पळतात. मुलं. गावातल्या माणसाने विचारलं, हिमालयाला सांगितलं की तुमचा जावई भूतांची सेना घेऊन आलेला आहे. पार्वती मातेची माता म्हटली, मैना माझ्या मुलीला मी विहिरीमध्ये ढकलून देईन, पण या वराला मी माझी मुलगी देणार नाही. नारद महर्षीने सांगितलं, आई साहेब हे त्यांचं पूर्वीच नातं आहे, तुम्ही काही मनामध्ये काही विकल्प आणू नका, विघ्न आणू नका, मुकाट्याने लग्न लावून द्या. सुनहु वीर हनुमान
तर भाई आता आलो कथेंशी आणि पप्पा येऊन एक तास थांबलेलं आणि आज आहे आपल्या आईचा बड्डे पण याचा केक त्याला कापू केक आता वरती जाऊन चालत जायची हिंमत नाही चालत जावा रास पडतो रास लेग मारले नाही वेट मारले असं भाई तर केक कापताला आईचा आता आईचा केक कापायला घेतले तर मामी होल तर कुठे चालली आपली फोटो नाही आणि बांधना आता आमच्या आईचा वाढदिवस आहे तुला आठवण होता का आठवण होता का हा मग मी कोणतेच जाणलं आजूबाजू हल्ला तर कशी करू कशी करू त्यांच्या लक्ष द्यायचं ना पण बायकोसाठी केक आणायला बोलवलं असं कसं वाटतं? बाबा असं करतो रामकथा चालू आहे आमच्याकडे असून दे असं कसं बोलतो आम्ही अरे बरवाचं तर काय त्या मागे ए बाबा नंतर आता राहू दे ना आता आमच्या बाबाला बाई आता घरी चाललो होतो बाबा भेटला हॅलो करू हा दादा हॅलो हॅलो बाबाला टाकलं कुठे येईल बाबा तिथं होतो रामकथेत बराच ना मग एकदम मस्त चलो बाय 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 चला मग तर भाई केक बी कापला मस्त आहे की आणि चाललो आता घरी मस्त आता कार्यक्रम झाला म्हणजे मस्त एकदम असा अख्खा दिवस बाहेर गेला फक्त काय आहे काल एक महिन्याचा अख्खा असर दिसतो तास बेकार चाललो घरी आता मजा आली तर करूया आजच्या ब्लॉग इथंच कसा वाटला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय